नमस्कार. आपण अख्खं आयुष्य बाहेरच्या जगाला ओळखण्यात घालवतो, पण कधी स्वतःच्या अंतरंगात डोकावून पाहिलंय का? संतांचे शब्द म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्याच आत्म्याचा आरसा आहेत. आजच्या या विशेष भागात आपण शब्दांच्या पलीकडे जाऊन तो आरसा पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यात दडलेला एखादा विचार तुमच्या जगण्याची व्याख्या बदलू शकतो. हा प्रयत्न मनाला भिडला तर तुमची दाद नक्की द्या. संत बोधले महाराज यांच्या एका अत्यंत गोड आणि भावपूर्ण अभंगातून आपण हाच भक्तीचा आणि परमानंदाचा प्रवास उलगडून पाहणार आहोत. हा अभंग म्हणजे केवळ शब्दांची रचना नाही, तर आत्म्याला परमात्म्याशी जोडणारा एक दिव्य सेतू आहे. चला तर मग या भक्तिरसात न्हाऊन निघूया आणि जाणून घेऊया या अभंगाचा भावार्थ, विश्लेषण, सामाजिक संदेश व वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण. आज मी राहिलो डोंगरी, आनंद होतो ब्रह्मगिरी. भावार्थ विश्लेषण. संत बोधले महाराज इथे अतिशय सुंदर आणि सोप्या भाषेत आपला आध्यात्मिक अनुभव सांगत आहेत. हा डोंगर म्हणजे बाहेरचा कोणताही माती दगडाचा डोंगर नाही, तर हा आपल्या अंतःकरणातील सर्वोच्च आध्यात्मिक उंचीचा डोंगर आहे. जेव्हा साधक भक्तीच्या मार्गावर चालत सर्वोच्च स्थितीला पोहोचतो, तेव्हा त्याला जो आनंद मिळतो त्याचे वर्णन महाराज करत आहेत. जसा ब्रह्मगिरी पर्वत विशाल आणि अथांग आहे, तसाच हा ईश्वरी प्राप्तीचा आनंद विशाल आणि शब्दांच्या पलीकडचा आहे. या अवस्थेत मनाचे सर्व विकार गळून पडतात आणि उरतो तो फक्त एक निर्मळ आणि शाश्वत आनंद. हा असा आनंद आहे जो कोणत्याही भौतिक साधनातून मिळत नाही, तर तो केवळ आतल्या ईश्वराशी एकरूप झाल्यावरच प्राप्त होतो. आपण जेव्हा स्वतःला ईश्वराच्या चरणी लीन करतो, तेव्हा आपल्यातच आपल्याला हा ब्रह्मगिरी पर्वताइतका उत्तुंग आनंद सापडतो. सामाजिक संदेश. या पहिल्या चरणातून आपल्याला एक अतिशय मोलाचा सामाजिक संदेश मिळतो, तो म्हणजे आपल्या तत्वांवर आणि मूल्यांवर एखाद्या पर्वतासारखे ठाम राहणे. जेव्हा माणूस समाजाच्या कल्याणासाठी एखाद्या उच्च ध्येयाची निवड करतो, तेव्हा त्याला कोणत्याही बाह्य गोष्टींची गरज भासत नाही. स्वतःच्या ध्येयावर निष्ठा ठेवून काम केल्याने जो आंतरिक आनंद मिळतो तो सर्वोच्च असतो. समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या कामात, आपल्या निष्ठेत असाच पर्वतासारखा ठामपणा आणला तर समाज खऱ्या अर्थाने प्रगल्भ होईल. वास्तविक जीवनातील उदाहरण. आपल्या देशात असे अनेक शिक्षक आहेत जे अतिदुर्गम भागात, जिथे जाण्यासाठी साधे रस्तेही नाहीत, तिथे जाऊन ज्ञानदानाचे काम करतात. अशाच एका शिक्षकाचे उदाहरण घेऊया. गडचिरोली किंवा मेळघाट सारख्या अतिदुर्गम भागात, जिथे वीज आणि पाण्याचीही पुरेशी सोय नाही, तिथे एक तरुण शिक्षक स्वतःची बदली करून घेतो. तो तिथे केवळ नोकरी करत नाही, तर तिथल्या आदिवासी मुलांसाठी एक नवी शाळा उभी करतो. त्यांना शिक्षणाची गोडी लावतो. गावातल्या लोकांशी समरस होऊन त्यांच्या अंधश्रद्धा दूर करतो. हा शिक्षक खऱ्या अर्थाने आपल्या ध्येयाच्या डोंगरी राहतो आणि त्यातून त्या संपूर्ण गावाला जे शहाणपण मिळते तोच त्याचा ब्रह्मगिरीचा आनंद असतो. तो कोणत्याही सोयीसुविधांची अपेक्षा न करता एका उदात्त हेतूने तिथे उभा असतो. दुसरा चरण. पांचा तत्वाची ड्युटी. निवत भरियेला ताटी. भावार्थ विश्लेषण. भक्तीच्या या वाटेवर चालताना देवाला काय अर्पण करायचे याचे अत्यंत मार्मिक आणि सुंदर उत्तर या चरणात दिले आहे. आपले शरीर हे पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचतत्वांनी बनलेले आहे. संत बोधले महाराज म्हणतात, मी या पंचतत्वांचीच ड्युटी म्हणजेच मशाल पेटवली आहे. याचा अर्थ आपले संपूर्ण अस्तित्व, आपले प्राण, आपले मन हे सर्व काही ईश्वराच्या चरणी अर्पण केले आहे आणि ज्ञानाचा प्रकाश उजळवला आहे. देव्हाऱ्यात आपण जो नैवेद्य दाखवतो तो केवळ अन्नाचा नसून तो आपल्या शुद्ध कर्मांचा आणि निर्मळ भक्तीचा असायला हवा. जेव्हा आपण स्वतःला पूर्णपणे ईश्वराला शरण जातो, आपले अहंपण विसरतो, तेव्हा ते खऱ्या अर्थाने ताट भरून दिलेले नैवेद्य ठरते. हा नैवेद्य ईश्वर अत्यंत प्रेमाने आणि आनंदाने ग्रहण करतो. सामाजिक संदेश. निसर्गाप्रती आपली कृतज्ञता आणि समाजासाठी आपले सर्वोत्तम योगदान देणे हा या चरणाचा मुख्य संदेश आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या 5 तत्वांनी आपल्याला हे जीवन दिले आहे. या निसर्गाचा आदर करणे आणि बदल्यात आपले प्रामाणिक काम, आपले शुद्ध आचरण समाजाला अर्पण करणे ही आपली जबाबदारी आहे. आपले काम हेच आपले नैवेद्याचे ताट असले पाहिजे, जे आपण अत्यंत श्रद्धेने समाजाला आणि निसर्गाला अर्पण केले पाहिजे. वास्तविक जीवनातील उदाहरण. एखाद्या दुष्काळग्रस्त गावाची कथा याला अगदी तंतोतंत लागू पडते. जेव्हा गावात पाण्याचा थेंब नसतो, तेव्हा संपूर्ण गाव एकत्र येते. लोक हातात कुदळ आणि फावडे घेतात. प्रत्येक जण स्वतःचे श्रम पणाला लावतो. गावात चर खणले जातात, बांध घातले जातात आणि लाखो झाडे लावली जातात. निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी त्यांनी पेटवलेली ही श्रमाची ड्युटी असते. जेव्हा पहिला पाऊस पडतो आणि ते तलाव पाण्याने भरून वाहतात, तेव्हा त्या गावकऱ्यांनी केलेले ते निस्वार्थ श्रम हे निसर्गाला अर्पण केलेले खऱ्या अर्थाने नैवेद्याचे ताट असते. त्यांनी स्वतःच्या घामातून 5 तत्वांची पूजा केलेली असते. तिसरा चरण. आनंदे घातला गोंधळ. होतो प्रेमाचा कल्लोळ. भावार्थ विश्लेषण. महाराष्ट्राच्या मातीत गोंधळ या परंपरेला एक विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे. उत्सवात जो गोंधळ घातला जातो तोच गोंधळ इथे भक्तीचा आणि प्रेमाचा झाला आहे. जेव्हा आतल्या ईश्वराची भेट होते, तेव्हा मन शांत बसू शकत नाही. ते भक्तीने नाचू लागते, गाऊ लागते.
हाच तो आनंदाचा आणि उत्साहाचा गोंधळ आहे. या भक्तीच्या गोंधळात प्रेमाचा अक्षरशः कल्लोळ उडाला आहे असे महाराज म्हणतात. इथे प्रेम म्हणजे केवळ एक भावना नाही, तर संपूर्ण सृष्टीविषयी आणि त्या जगन्नियंत्याविषयी वाटणारे अमर्याद आणि निखळ प्रेम आहे. या प्रेमाच्या लाटांमध्ये साधकाचे मन पूर्णपणे विरघळून जाते आणि त्याला एका वेगळ्याच ईश्वरी स्पंदनाची अनुभूती येते. सामाजिक संदेश, समाजात ऐक्य, बंधुभाव आणि सामूहिक एकात्मता निर्माण करणे हा यामागचा विचार आहे. जेव्हा समाज एकत्र येऊन जात-पात, धर्म यांसारखे भेद विसरून एकमेकांशी प्रेमाने वागतो, तेव्हा तो खऱ्या अर्थाने आनंदाचा गोंधळ असतो. समाजात दुही माजवण्यापेक्षा प्रेमाच्या लाटा निर्माण करणे आणि एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे आदर्श समाजाचे लक्षण आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण, जेव्हा आपल्या राज्यावर पूरस्थिती किंवा भूकंपासारखे नैसर्गिक संकट येते, तेव्हा आपण हा प्रेमाचा कल्लोळ प्रत्यक्ष पाहतो. कोल्हापूर सांगलीच्या महापुराच्या वेळी संपूर्ण महाराष्ट्र एकत्र आला होता. कोणी कोणाची जात विचारली नाही की धर्म पाहिला नाही. ज्यांना पोहता येत होते त्यांनी पाण्यात उड्या मारून अनोळखी लोकांचे प्राण वाचवले. महिलांनी रात्रंदिवस जागून पुऱ्या आणि भाकऱ्या थापल्या आणि पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवल्या. हा जो निस्वार्थ मदतीचा पूर होता, तोच खऱ्या अर्थाने प्रेमाचा कल्लोळ होता. माणसाने माणसासाठी आनंदाने घातलेला हा मानवतेचा गोंधळ समाजाला एकत्र बांधून ठेवतो. चौथा चरण, उदो बोला हा आनंद. काळ हरियेल छंद, भावार्थ विश्लेषण. या परमानंदाच्या अवस्थेत संत बोधले महाराज सर्वांना आवाहन करत आहेत की या ईश्वराच्या नावाने उदो उदो करा, म्हणजे त्या ईश्वराचा आणि भक्तीचा जय जयकार करा. जेव्हा तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि आनंदाने हा जय जयकार करता, तेव्हा तुमच्या जीवनातील सर्व भीती नष्ट होते. मृत्यूची आणि काळाची भीती हा मानवाचा सर्वात मोठा शत्रू आहे. पण भक्तीच्या या छंदात आणि ईश्वराच्या या प्रेमात इतकी अफाट ताकद आहे की ती स्वतः काळालाही हरवू शकते. ज्याला ईश्वरी आनंदाचा आणि नामस्मरणाचा छंद जडतो, त्याला काळाची किंवा कशाचीही भीती उरत नाही. तो भवसागरातून खऱ्या अर्थाने मुक्त होतो आणि निर्भय जीवन जगतो. सामाजिक संदेश, समाजातील चांगल्या गोष्टींचे कौतुक करणे, सकारात्मकतेला प्रोत्साहन देणे आणि असे कार्य करणे जे काळाच्या मर्यादेपलीकडे टिकून राहील. जेव्हा आपण चांगल्या विचारांचा आणि कृतींचा जयघोष करतो, तेव्हा ती ऊर्जा संपूर्ण समाजात पसरते. सत्कृत्याचा छंद जडला की माणसाला मृत्यूची किंवा काळाची भीती उरत नाही, कारण त्याचे विचार आणि त्याचे काम अमर होते. वास्तविक जीवनातील उदाहरण, अनेक अनाथ मुलांचे पालनपोषण करणाऱ्या एखाद्या मातेचे किंवा कुष्ठरोग्यांची सेवा करणाऱ्या समाजसेवकाचे उदाहरण घ्या. बाबा आमटे यांनी आनंदवनाची स्थापना केली. त्यांनी कुष्ठरोग्यांना केवळ आधारच दिला नाही, तर त्यांना सन्मानाने जगायला शिकवले. समाजातील अत्यंत दुर्लक्षित घटकासाठी त्यांनी आपले जीवन वेचले. आज बाबा आमटे शारीरिक रूपाने आपल्यात नाहीत, पण त्यांचे कार्य काळावर मात करून उभे आहे. त्यांचे ते सेवाकार्य, तो छंद काळालाही हरवून गेला आहे. समाज जेव्हा अशा व्यक्तींच्या कार्याचा उदो उदो करतो, तेव्हा खऱ्या अर्थाने चांगुलपणाचा विजय होतो. पाचवा चरण, बोधला म्हणे आनंद झाला, कळीकाळ हा जिंकीला. भावार्थ विश्लेषण. शेवटी संत बोधले महाराज अत्यंत आत्मविश्वासाने आणि कृतकृत्य भावनेने सांगत आहेत की मला आता तो सर्वोच्च परमानंद प्राप्त झाला आहे. हा आनंद मिळवल्यानंतर जीवनात मिळवण्यासारखे दुसरे काहीच उरत नाही. या आनंदाच्या आणि ईश्वरी कृपेच्या बळावर मी कळीकाळावर म्हणजेच जन्ममरणाच्या फेऱ्यावर कायमचा विजय मिळवला आहे. ही अवस्था म्हणजे खऱ्या अर्थाने जीवनाची सार्थकता आहे, जिथे दुःख नाही, भीती नाही, केवळ आणि केवळ शाश्वत आनंद आहे. संतांचे हे बोल आपल्यालाही याच भक्तीच्या मार्गावर चालण्याची आणि तो शाश्वत ईश्वरी आनंद मिळवण्याची एक नवी ऊर्जा आणि प्रेरणा देतात. सामाजिक संदेश, सर्वात कठीण परिस्थितीवर आणि समाजातील वाईट प्रवृत्तींवर सामूहिक संघर्षातून मिळवलेला अंतिम विजय. जेव्हा समाज दुष्ट प्रवृत्ती, अज्ञान, व्यसनाधीनता आणि गरिबी यांसारख्या संकटांवर मात करतो, तेव्हा मिळणारा आनंद हा सर्वोच्च असतो. सत्याचा आणि मानवतेचा विजय नेहमीच होतो. हा प्रबळ आशावाद यातून मिळतो. वास्तविक जीवनातील उदाहरण, एखादे गाव जेव्हा व्यसनमुक्तीचा आणि तंटामुक्तीचा संकल्प करते, तेव्हा हे चित्र दिसते. सुरुवातीला गावात रोज भांडणे, व्यसनामुळे उद्ध्वस्त होणारे संसार असे विदारक चित्र असते. पण गावातील काही सुज्ञ लोक, महिला एकत्र येतात. ते कडक नियम करतात, एकमेकांना समजावतात आणि हळूहळू संपूर्ण गाव व्यसनमुक्त होते. घरातील भांडणे मिटतात, मुलांच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित केले जाते. तो जो वाईट काळ असतो, त्यावर हे गाव सामूहिक प्रयत्नातून विजय मिळवते. जेव्हा गावात शांतता आणि समृद्धी नांदू लागते, तेव्हा प्रत्येक गावकऱ्याला वाटतो की आपण खऱ्या अर्थाने वाईट काळाला जिंकले आहे. हा विजय संपूर्ण गावाला एका अवर्णनीय आनंदात सामावून घेतो. युवा पिढीसाठी अभंगाचा संदेश. युवा पिढीमध्ये प्रचंड ऊर्जा आणि काहीतरी नवीन करण्याची जिद्द असते. संत बोधले महाराजांचा हा अभंग तरुणांना त्यांच्यातील अफाट सामर्थ्याची आणि सकारात्मकतेची ओळख करून देतो. तरुणांसाठी या अभंगातील दडलेला अर्थ अतिशय प्रेरणादायी आहे. आज मी राहिलो डोंगरी. यातून तरुणांनी हे शिकायचे आहे
की स्वतःला सिद्ध करण्यासाठी आधी स्वतःच्या अंतरंगात डोकावून पाहणे गरजेचे आहे. स्वतःच्या विचारांच्या सर्वोच्च शिखरावर उभे राहून जेव्हा तुम्ही स्वतःला आणि स्वतःच्या क्षमतेला ओळखता, तेव्हा ब्रह्मगिरीसारखा सर्वोच्च आणि शुद्ध आनंद तुम्हाला मिळतो. तुमचे ध्येय हेच तुमचे सर्वोच्च शिखर असले पाहिजे आणि तिथपर्यंत पोहोचण्याचा आनंद तुम्ही घेतला पाहिजे. माणसाचे शरीर आणि निसर्ग 5 तत्वांनी बनलेला आहे. तरुणांनी आपल्या अंगी असलेल्या सर्व कला कौशल्ये, बुद्धी आणि ऊर्जेचा वापर एका चांगल्या कार्यासाठी समर्पित करायला हवा. आपले काम हेच आपले दैवत मानून जेव्हा तुम्ही तुमची सगळी ताकद त्या कामात ओतता, तेव्हा तो खऱ्या अर्थाने ईश्वराला दाखवलेला नैवेद्य ठरतो. अर्ध्या कच्च्या मनाने नाही तर पूर्ण क्षमतेने कामात उतरा. आनंदे घातला गोंधळ होतो प्रेमाचा कल्लोळ ही ओळ तरुणांना त्यांच्या कामावर प्रचंड प्रेम करायला शिकवते. तुम्ही जे काही क्षेत्र निवडाल त्यामध्ये पूर्ण झोकून देऊन काम करा. त्या कामाचा तुम्हाला इतका आनंद मिळाला पाहिजे की त्यातून एक प्रचंड मोठी सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. तुमचे काम हाच तुमचा गोंधळ आणि तुमची कला हाच तुमचा प्रेमाचा कल्लोळ असला पाहिजे. कामात मिळणारा आनंद हा कोणत्याही गोष्टीपेक्षा मोठा असतो. तरुणांच्या मनात अनेकदा भविष्याबद्दल किंवा अपयशाबद्दल भीती असते, पण जेव्हा तुम्ही एखाद्या ध्येयाने झपाटून जाता आणि खऱ्या आनंदाने काम करता, तेव्हा तुमच्यातील भीती कायमची नाहीशी होते. तुम्ही तुमच्या तारुण्यातल्या ऊर्जेचा योग्य वापर करून असे काहीतरी काम उभे करू शकता ज्याची नोंद इतिहास घेईल. म्हणजेच तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने काळावर विजय मिळवू शकता. तुमच्या कार्यातून आणि विचारांतून तुम्ही कायम अमर राहू शकता. हा अभंग तरुणांना एक ऊर्जावान, निर्भय आणि स्वतःच्या अफाट क्षमतेवर विश्वास ठेवून जगण्याची प्रेरणा देतो. स्वतःवर विश्वास ठेवून आणि कामावर निस्सीम प्रेम करून सर्वोच्च यश गाठण्याचा हा एक अत्यंत सुंदर मार्ग आहे. धन्यवाद श्रोते हो, हा अभंग आपल्याला आपल्या अंतर्यामी असलेल्या त्या ईश्वराला शोधायला शिकवतो. हाच खरा भक्तीचा मार्ग आहे. गर्दीत हरवलेल्या माणसाला स्वतःची ओळख करून देणं हीच संतांची खरी शिकवण आहे. भावार्थ संतवाणी हा केवळ उपदेश नाही तर आपल्या अस्तित्वाचा शोध आहे. तुमच्या प्रतिसादाची ओढ आम्हाला कायम असते. कमेंटमध्ये माऊली लिहायला विसरू नका आणि पुढच्या भागात कोणत्या संतांच्या विचारांचा प्रकाश हवा आहे हे नक्की सांगा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.